तुपात घोळले साखरेत घोळले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे घास भरवतो माकडे थोबाड कर तुझं इकडे. अगे हेडांबा काय सकाळ सकाळ दाताडीच काय लागलीच. तुला काय अक्कल फिक्कल आहे का नाही. या गोदाड्याच्या घड्या कोण घालायचंय. सकाळ सकाळ बसली मोबाईल हातात घेऊन. तुम्ही घाला की. मी घालू. तुला ना एक काम धड जमत नाही. तू ना नुसती भंगारायच भंगार. म्हणून तर माझ्या घरच्यांनी मला भंगारवाल्या दिली ना. अगं नुसती बोलायला तू पोपट आहेस पोपट. बोलायला रागू आणि कामाला आग लागू. म्हणून तर माझ्या आई बापाने मला जनावराच्या घरात दिली या. तुझ्या नादी लागणं म्हणजे निवळ महामूर्खाचं काम आहे. कशाला येत असता नादी रागायला. बोलवले का तुम्हाला. यायचे तर दिसते हातरुण्याच्या घड्या घालायच्या. येऊन काम करायची सोडून माझ्या नादी लागतात. मलाच करावं लागेल ना काम आता. लग्नच मी केलंय म्हणल्यावर. बरं ऐक ना. आम्ही जनावरात ना तर जनावरात असू दे. पण जनावरांना शिंग असतात माहिती आहे का 2. हा मग खूप सुख आहे. हा खूप ना तोडून टाकेन शिंग. ओठीत ना. आणि जा आपल्या जेवणाचं बघ. मी घालतोय कपड्याच्या गाड्या. गोदडीच्या गाड्या घालतो मी आता. तू जाऊन जेवणाचं बघ पळ. तुम्हाला सारखीच कशी काय भूक लागते हो. रात्री जेवलेलात ना. अगं सकाळ सकाळ नको हादडायला काहीतरी पोटाला. हा जपळ जा बनव जेवायला. मी तर गोदड्याच्या गाड्या घालतो. कपडे ठेवतो नीट नाटकी पळ. काय बाई आळशी बाई कुठली. बरे आमच्याच पत्रात पडली. पदर का फाटला नाही आमचा काय जण एवढ्या मोठ्या वाजाने. पदरातनं पडली तरी असती खाली. असली बाई आळशी भेटली पदरात आमच्या. कवा आणि ती काय जण जेवा बी आता. 2 दिवसांनी ती काय जण आता. चला डिनरला. डिनरला. हा अगं ही सकाळ आहे सकाळ. पागल डोक्याची बाई. ही सकाळ आहे कळलं का. हा मग डिनर रात्रीच्या जेवणाला म्हणतात. दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. माहिती आहे मला. तेवढी अक्कल आहे कळ ना. रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात ना हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून म्हणलं चला डिनरला. कारण की रात्रीचा भात परतलाय मी. रात्रीचाच भात मला शिळा चारणार आता डिनर म्हणून. हा मग तेवढी तर अक्कल आहे मला. डिनर कशाला म्हणतात ते कळतं मला. ब्रेकफास्ट कधी करायचा. संध्याकाळी. हा ते करू संध्याकाळी. वा झालं का वाढबाई. पण एक काम कर ना. काय वा आता ना लंचचा टायमिंग आहे का. थांब 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 थांब. लंचचा टायमिंग आहे का आता. नाही आता सकाळ सकाळ आहे ना. मग सकाळ सकाळ नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट असतो ना. हा मग ते आता रातचा भात मला कशाला देते. मग काय करू. मग आता सकाळ आहे म्हणल्यावर शुभ सकाळ आहे म्हणल्याच्यानंतर ब्रेकफास्टचा टायमिंग आहे. मग एक काम कर ना. काल सकाळी बनवलेलं तो पराठे आहेत का नाही. हा काल सकाळचं. हा आहेत की. मग मला बी फिलिंग येईन सकाळ सकाळ खातोय असं. म्हणजे ब्रेकफास्ट खाल्ल्यासारखा. मग तेच मला पराठे वाढ. डिनरचा टायमिंग नको. ते भात खाऊ 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 मला कटाळा आलाय बघ. सकाळ भात संध्याकाळी भात दुपारी भात फोडणीचा भात खिचडी भात पांढरा भात. आता अंड्यात पराठे खा. काय झालंय माहिती आहे का. हे असलं तुझ्या हातचं मला शिळपाळ खाऊ 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 वैताग आलाय बघ. काल सकाळचं पराठे आज खायचं म्हणल्यावर संध्याकाळचा भात आता खायचा म्हणला. कसं व्हायचं मला सांग बरं तू. असेल संसार होईल का नीटनाटका. जेवायचं मी माना जेवायचं चालले. एक काम करा
तुम्ही जेवा आणि जेवण झालं ना मग मला हाक मारा, मग माझं मी एकटी येऊन जेवण, तुमच्यासोबत मला जेवायचंच नाही. बरं ऐक आता जाऊ दे, एक काम करू आपण दोघं बी सोबत जेवू. कशा सोबत जेवायचंय? तुमच्या बोलण्यानेच माझं पोट भरतं. इथं बसायला आल्यापासून घ्यायला आल्यापासून मला बडबड बडबड करताय की. तर 2 जर दिवस एवढा झाला कसा? भात खाताय, एवढा मला नाही कसा? खायचं. अगं खा. अहो मला नाही खायचं. अगं खा ग, माझा लय जीव आहे तुझ्यावर. अगं तो नाही घास खाल्ल्याशिवाय मला जेवण जाईन का? सांग खा, बरं. तुम्हीच मला नाही दर दर खायचं. खा खा. अहो नाही खायचं ना. खा खा. नाही खायचं, सांगितलेलं कळत नाही वे. नाही खायचं ना. नाही खायचं तर मला बी नाही खायचं. अहो जेवा जेवा जेवा. चुकलं. नाही अहो खायचं तुम्ही लय आग्रह केला ना. अहो लय आग्रह केला मला जेव नाही म्हणून. मला खायचं. इकडे तोंड करा तुम्ही. कशाला एवढा आग्रह करायचा मला सांगा बरं. जेव म्हणून माझा हात उचलला का नाही तुमच्या, सांगा बरं. नको मला जेवण. जेवा धरा, एवढा घास खावा, धरा जेवा. अहो जेवा की. जेवताय का नाही? कसं जेवत नाही तीच बघते. करा. आणि हे सगळं संपवायचं, कळ ना. घे गपचिप. थोडं लाडाने बोलला का लगेच डोक्यात नाचाय चालू करतात. जेवा, पोट भरून जेवा. हसा ना. नीट हसा ना. अजून माझ्यावरचा राग गेलाय ना. हा गेला की. सगळा राग गेला ना. हा माझ्यावर उसत फुगत जाऊ नका बरं का. नाही. मला चारा की. अहो आत्ताच नका चारू मला. मग माझ्यासाठी एक नाव घ्या, म्हणजे मला कळत की माझ्यावरचा राग गेलाय म्हणून तुमचा. म्हणजे नाव घेतलं तर तुला वाटन वय. हा तुमचा राग गेलाय ना माझ्यावरचा खरं. गेलाय ना. हसून दाखवा बरं. आता दाखवलं की अगं हसून. परत एकदा हसून दाखवा म्हणलेलं का नाही मी, मग हसून दाखवायचं का नाही. लय लागलं अगं मला. लय लागलं. बरं सॉरी. मग कशाला आग्रह करत बसायचं मला खा म्हणून. चारा मला घास. मग खा ना. मग कशाला नावून फिव घ्यायचंय. पण नाव घ्या नाव माझ्यासाठी. मला चारा पटकरून नाव घ्या. अगोदर नाव घ्या मग चारा. नाही गेला असं माझा राग. नाही तसं नसतं. गेलाय अगं धर. तुमच्या तोंडानं तर वाटत नाही राग गेलाय म्हणून. मी नाव घ्यावाच लागन. हा घ्यावंच लागेल ना. घ्या ना नाव घ्या, मग मी खाते. म्हणजे नाही का मला बी कळ ना माझ्याचा राग गेलाय म्हणून. बर नाव घ्यावाच लागन तरच खाचेन तू. हा बरं ऐक, तू बी याद रखेगी किससे पाला पडा था तेरा. घ्या. तुपात घोळले साखरत घोळले. काय? तुपात घोळे सकाळी घोळे. हा पुढे बरा. तुपात घोळले साखरत घोळले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे. काय? तुपात घोळले साखरत घोळले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे. घास भरवतो माकडे थोबाड कर तुझं इकडे. आवडलं का नाव आता? उठा. अगं काय झालं? कर की नाश्ता. असले नाव घ्यायला लावलेलं का? सगळा पराठा माझ्या तोंडात कोंबा लावलेला का मी तुम्हाला? नाव घ्या उगाच नाव घ्यायला लावलं. अगं मग सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं दुपारी, दुपारचं परवा असं कुठं जेवण असतात का? लागली सांगायला तू एक. अहो माझीच मेहरबानी माना. 4-4 दिवसाचं काही ना तुम्हाला खायला भेटतंय. मी आहे म्हणून टिकली, कळलं का? 4-4 दिवसाचं खायला तरी भेटतंय, पोटाला घ्यायला तर भेटतंय, नाही तर तेवढं पण भेटलं नसतं, कळलं का? होय ना. सकाळचं दुपारी, दुपारचं संध्याकाळी. अहो कधीच ना पण आहे ना तुमच्या पोटाला. हा पोटाला रेट पडू देत नाही, एवढं घ्यायला घालते पोटात. चांगला संसार सुखाचा करते बघ. जावा मी घेते बाई खाऊन. तसं बी माझ्या पोटाला कमी पडलं असतं या माणसाने खाल्लं असतं तर, म्हणून श्वास दिला नव्हता मी खायला. म्हणलं सगळंच खाईन पटपट. घेते बाई सगळंच खाऊन पोटाला माझ्या. कोणी सांगितली डोकंदुखी घ्या. अरे बापरे, हे नाश्ता बनवायच्या आणि खायला घालण्याच्या माणसाच्या नादात ना मी विसरूनच गेले. आज माझी मम्मी यायची होती. आता माझी मम्मी तर कवाची झाली येऊन बसली असं स्टेशनला, आणि इथं अजूनच गेले नाहीत. आता ह्यांना पाठवावं लागेल. ह्यांचं तर उरणा रुसना फुगणा बघून घ्यावा लागतोय मला. आता काय करू बाया? इथं नाही बसले, गेलेत कुठं बाया? हे बाहेर बसले असतील. ओ
ओ ओ माणसाचं काय असतंय काय माहिती बाय. ओ ओ अहो कवच झालं, माझी मम्मी येऊन बसली स्टेशनला, तिला घ्यायला जा की. मी नसतो जात. अहो जावा ना, किती उशीर झाला, तास झाली, ती येऊन बसली असेल तिथं, जाऊन घेऊन यावं तिला. तू जा नाही तर नको जाऊ. अहो तुम्हाला काय अक्कल फिकल आहे का नाही हो? पाहुणे रावळे घ्यायला आल्यावर घ्यायला जायचं असतंय का नाही? तुमच्या डोक्यात काय शेण भरलंय का काय? हा शेणच भरलंय माझ्या डोक्यात, म्हणून तो रोज खात असते माझं डोकं. तू ते माणूस ऐकतच नसतोय. कधी यायची माझी मम्मी, आता पाहुणे घरी आले म्हणलं ह्या माणसाचं काम आहे ना, घेऊन यायचं. काहीतरी लाडूगुडी लावलीच पाहिजे ह्यांना, त्याच्याशिवाय नाही जमायचं. ओ ओ ऐका ना, उद्या तुमचा बड्डे आहे ना, मग काय गिफ्ट देऊ मी तुम्हाला? तुम्ही म्हणता ते गिफ्ट देईन. काय देऊ गिफ्ट? तू ना काय सुद्धा मला गिफ्ट नको, कळलं का? तू ना फक्त मला इज्जत देत जा, इज्जत. मग तर मी तुम्हाला गिफ्टच देणार. जावा ना मम्मीला घेऊन या. मग तर जातच नसतो आता. अहो जावा की, पाहुणे घरी आले असं करतात का? अहो जावा ना, जावा की मम्मीला आणायला. हे मी नसतो जात, जा. नाही जायचं ना, नका जा. कोण नाही मस्का पालिश करत बसणार तुम्हाला, कळ ना? ओला बुक करते माझ्या मम्मीसाठी, येईन रिक्षाने. माझा जा, जा. मोबाईल कुठे बाया? ओला कर नाही तर कोला कर. घरची माणसं यायची म्हणली की ओला बघ करन काय करन, आणि हे तर माणसाच्या पोटाला अन्न बनवा ना खायला.